नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते आणि आता धनंजय मुंडे यांचं वक्तव्य समोर येते। सरपंच हत्या प्रकरणी दोषींना फासावर चढवा असं मुंडे म्हणतात, तर दोषींना फाशी द्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी केलेली आहे। तर मी स्वतः दोषी असल्यास राजीनामा घ्या असं मुंडे म्हणाले। गेल्या 51 दिवसांपासून तपास सुरू आहे, मात्र टार्गेट मलाच केलं जात आहे अशी खंत सुद्धा धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलेली आहे। जर मी दोषी असेल तर फडणवीस आणि अजितदादांनी माझा राजीनामा घ्यावा असं यावेळेस धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। या बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत। मला या बाबतीत मी आपल्याला माहीत असली या 51 दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत, जे कोणी दोषी असतील, जे तपासात सापडतील, जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा, मोठ्यातली मोठी शिक्षा द्या ही माझी मागणी आहे। तर या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं वारंवार धनंजय मुंडे सांगत असल्याचं आपण पाहतोय। मात्र दुसऱ्या बाजूला आता अंजली दमानिया यांचं वक्तव्य समोर येतंय। मित्र म्हणून जर धनंजय मुंडेंना वाचवत असाल तर अयोग्य आहे। स्ट्रॉंग पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंविरोधात कोर्टात जाणार असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलेला आहे। जरी त्यांनी राजीनामा घेतला नाही तर माझ्याकडे दोन चॉईस आहेत, जे मी करणार आहे दोन्ही करणार आहे। एक म्हणजे लोकायुक्तांना पत्र लिहिणार आहे आणि सीजे म्हणजे मुंबई हायकोर्टात मी याचिका दाखल करणार आहे आणि त्यात मात्र सीएम हे अजित पवार, एडीजी, डीजी या सगळ्यांवर कारवाई करावी, कारण या सगळ्यांना मी ते पुरावे दिलेले आहेत। दुसरीकडे सुप्रिया सुळेंनीही आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या, पुरावे असून अजून कारवाई का नाही असा सवाल सुळेंनी उपस्थित केलाय। सुप्रिया सुळे यांनी मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घ्या असं सुप्रिया सुळे म्हणतात। आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते, आणि पुरावे तर सगळेच देत आहेत। रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे पाहिजे? आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात, राजीनाम्यात। कुठला पक्ष जर राजीनामा मागत नाहीये म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय। अध्यक्ष बारामतीमध्ये पक्षाचा धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये मात्र त्यांच्या पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊतांनी धनंजय मुंडेंना टोला लगावलेला आहे। धनंजय मुंडे शहांच्या दरबारात असल्याची टीका यावेळेस करण्यात आलेली आहे। संजय राऊतांनी ही टीका केली असून संजय राऊतांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे। आरोपांचा खुलासा करण्यासाठी आता मुंडे दिल्लीत गेलेले आहेत का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित करत थेट निशाणा साधलेला आहे मुंडेंवर। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत आणि त्यानंतर आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुंडेंवर निशाणा साधलेला आहे। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। तर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक कंपन्या असून खंडणीची रक्कम
त्यामध्ये गळती केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास थेट हायकोर्टाच्या देखरेखीखाली चालवा आणि ईडीने सुद्धा या प्रकरणी समांतर तपास करावा यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। एसआयटीने खोलवर तपास केल्यास मंत्र्यांवर मकोकामधील कलम 3 अंतर्गत शिक्षा होऊ शकते असंही याचिकेत म्हटलेलं आहे। या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे। दरम्यान याचिकेमध्ये नक्की काय दावा केलेला आहे पाहूयात। तर मुंडे आणि कराड हे जगमित्र साखर कारखाना आणि व्यंकटेश्वरा कंपनीमध्ये संचालक आहेत। व्यंकटेश्वरा कंपनीच्या कार्यालयामध्ये कराडचे बेकायदा धंदे सुरू असतात। धनंजय मुंडेंच्या अनेक शेल कंपन्यांमध्ये कराड देखील संचालक। तर मुंडे आणि कराडच्या शेल कंपन्यांमधील गुंतवणुकीचा तपास करावा। धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री असल्यानं तपासावर परिणाम। या प्रकरणी आता धनंजय मुंडेंचा पाय आणखीन खोलात गेल्याचंच म्हणता येईल। यानंतर आता बीडच्या पोलीस दलातील भास्कर केंद्रेवर आरोप करत सुरेश धस यांनी खळबळ उडवून दिलेली आहे। भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून परळीतच आहे आणि त्याच्याकडे स्वतःचे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर असल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। मटकावाल्यासोबत या पोलिसाची पार्टनरशिप असल्याचा आरोपही धस यांनी केलेला आहे। पंधरा वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे। याचे स्वतःचे 15 जेसीबी आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप। मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा। परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत। एका जेसीबीची किंमत 50 लाख पकडली तरी सुद्धा जेसीबीचे 7.5 कोटी आणि 100 टिप्परचे 50 कोटी होतात। आणि आता एका पोलीस कर्मचाऱ्याने एवढी माया नक्की कुठून गोळा केली असेल याचा अंदाज कुणीही लावू शकेल। यानंतर आता बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता जो कृष्णा आंधळे याच्या आई वडिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलवलेले। सरपंच हत्या प्रकरणाला 51 दिवस पूर्ण झाले असून असं असताना सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। कृष्णा आंधळेच्या आई वडिलांच्या चौकशीतून काही धागेदोरे हाती मिळतात का याचा तपास आता यंत्रणांकडून सुरू आहे। कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि त्याच्या आईवडिलांची आता चौकशी सुरू आहे। दरम्यान कृष्णा आंधळे 51 दिवसांनंतरही फरार असल्यामुळे आईवडिलांना चौकशीला बोलावण्यात आलेले आहे आणि यातून काही धागेदोरे समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर आता कृष्णा आंधळेचा शोध आता तरी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यानंतर बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। शिंदेंच्या ठाण्यातच शिंदेंना घेरण्याची रणनीती आता भाजपाकडून तयार करण्यात येते का असा सवाल उपस्थित झालेला आहे। याला कारण म्हणजे शिंदेंच्या ठाण्यामध्ये मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे। तर दर 3 महिन्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याची घोषणा नाईकांनी केलेली आहे। गणेश नाईकांच्या जनता दरबाराला पक्षाचं देखील समर्थन असल्याचं पाहायला मिळतंय। आता महाराष्ट्र थांबणार नाही, तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल। आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल, नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। गणेश नाईक जर ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे ना। माझं काय म्हणणं आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे। अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे। शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेचंच होईल ना। कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आपला मंत्रिपदाचा जो कारभार दिला आहे, जसं मला महसूल मंत्री आहे,
तर मी महसूल मंत्री म्हणून कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकतो. त्यामुळे कुणाला नाही आहे, कुणालाही कुठे जाता येईल. तर आता भाजपा खरंच शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हेरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यानंतर आता बातमी मंत्रालयासंदर्भात. मंत्रालयामध्ये उसनवारी अधिकाऱ्यांची अगदी भाऊगर्दी झाल्याचं चित्र दिसतंय. काहीही करून आपल्या मूळ विभागात परत न जाता मंत्र्यांकडेच राहण्याचा फंडा हे अधिकारी वापरतायत. एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याकडे तर 50 अधिकारी उसनवारी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. विशिष्ट विभागात काम करणारे अधिकारी अन्य विभागाच्या मंत्र्यांकडे जातात, मात्र त्यांचा पगार हा मूळ विभागच काढतो. याला उसनवारी पद्धत म्हणतात. नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेला जाणारा विषय म्हणजे बीडचं सरपंच हत्याकांड. आणि मग त्यातून कशा स्वरूपाच्या गँग्स, आता फक्त गँग्स हा मुंबईपुरता मर्यादित हा विचार राहिलेला नाही आहे, तर तो ग्रामीण भागात पण गँग्स तयार झाल्या आहेत. आणि त्यातला अंडरवर्ल्ड जो आहे तो कसा काम करतोय ते समोर यायला लागलं. मग एक आका समोर आला, कराड नावाचा. मग त्याचा अजून एक सुपर आका आहे, तो कोण. अनेक प्रश्न तयार झाले. त्यानिमित्ताने मग धनंजय मुंडेंसारखा मंत्रीही चांगलाच अडचणीत आला. पण हा विषय कुणी लावून धरला? अखेरीस या मुद्द्यापर्यंत की मंत्र्यांनी राजीनामा द्यावा इथपर्यंतचा दबाव कुणी तयार केला, तर तो सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाला. आणि मग त्यातून पत्रकारांनी तो विषय मांडून धरला. सामाजिक कार्य म्हटलं की अंजली दमानिया असं एक नाव समोर येतं. त्या RTI कार्यकर्ता आहेत, पण समाजाशी निगडीत अनेक विषय त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे लावून धरलेले आहेत. त्यातलाच हा एक विषय. आपण थेट अंजली दमानिया यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. ताई, खूप खूप स्वागत. मुळात म्हणजे अंजली दमानिया म्हटलं की आम्हाला एक प्राऊड फिलिंग असते किंवा एक मनस्वी आनंद होत असतो की कुणीतरी आहे जो लढतोय. आणि अशा व्यवस्थेविरोधात जी व्यवस्था सहजतेनं नमत नाही, पण ती व्यवस्था तुमच्यासमोर नमताना पाहायला मिळते. म्हणजे ती अगदी शेवटच्या मुद्द्यापर्यंत जाऊन धडास लागतं का एखादी प्रकरण, तर काही लागत नसतीलही, पण ती व्यवस्था तुमच्यासमोर झुकताना पाहायला मिळते. आणि ती तुम्हाला ऐकून तरी घ्यायच्या मानसिकतेत असते. परवा तुम्ही दादांनाही भेटलात, जे अत्यंत वैरी 36चा आकडा त्यांच्याबरोबर भेटल्यानंतर काय प्रतिक्रिया होते दादांची? नाही, खरं तर मी हो नाही असा विचार करत होते की मी भेटू की नाही. पण कसं झालं माहिती, मला जेव्हा ते अनेकदा त्यांच्या पक्षाकडनं अधिकृत भूमिका आली की बाबा आम्हाला जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, राजीनामा घेणार नाही. हे एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, तीनदा ऐकलं. असं वाटलं की पुरावे आणि मी माध्यमांमध्ये देत होते पण ते आम्हाला मिळाले नाहीत असं सांगून मोकळे होतील. म्हणून मी ठरवलं की आता यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना, कारण त्याच्या आधी मी SP-ना दिले, ADG-ना दिले, DG-ना दिले, मुख्यमंत्र्यांना दिले. आता मुख्यमंत्री हवं तर कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा मागून घेऊ शकतात. पण जर मुख्यमंत्री म्हणाले की ते माझ्या पक्षाचे नाही आहेत, म्हणून मी ठरवलं की आता यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. आणि त्यांचा आणि माझा किती सख्य आहे पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे की इतका 36चा आकडा ना, यांना मी भेटू कसं. पण मी म्हटलं की आपला विषय आपण बाजूला ठेवूया. आपला जो स्वाभिमान आहे, काही आपण त्याला जे म्हणायचं ते म्हणू, सेल्फ रिस्पेक्ट आहे, ते सगळं ठीक आहे. पण आत्ताच्या घटकेला बीडमध्ये गेल्यानंतरची मी तिथली परिस्थिती जी बघितली होती, इतक्या मोठ्या प्रमाणावर दहशत आहे ना. आणि हे जी घटना घडली ती इतकी निर्दयी होती, इतकी अक्षरशः निर्दयी अशी ती घटना घडली. आणि परत असं कधी घडू नये म्हणून आपल्याला सगळं बाजूला ठेवून हे करायला हवं असं मी स्वतःला सांगितलं. आणि मी त्यांना पहिला मेसेज केला आणि मेसेज केल्यावर काही उत्तर आलं नाही म्हणून मी म्हटलं PA कोण आहे म्हणून पत्रकारांना विचारलं, त्यांच्याकडनं नंबर घेतला आणि त्यांना मेसेज केला. तर त्यांचा कॉल आला की काय म्हणतात ताई. तर मी म्हटलं मला अजित पवारांना भेटायचं आहे. तर ते पण मला वाटतं उडालेच असतील की यांना कशाला भेटायचं आहे. आणि त्यांची थोडीशी अशी द्विधा मनस्थिती झाली असेल की अजित पवारांची सुद्धा की यांना भेटू की नको भेटू. पण मग शेवटी संध्याकाळी त्यांचा फोन आला 5-1 वाजता आणि ते बरेच धांदरलेले असे गांगरलेले वाटत होते. त्यांनी मला म्हणाले की मी आत्ताच घरी पोचलो, 5च मिनिटं झाले, मी आता रामटेक बंगल्यावर आहे. मग म्हणतात नाही रामटेक नाही, देवगिरी बंगल्यावर आहे. तर म्हणजे इतके ते थोडेसे कन्फ्युज वाटत होते. हां, तर ते म्हणे तुम्हाला किती वेळ लागेल. मी म्हटलं मी सांताक्रूजला राहते, 1-1.25 तास लागेल मला पोचायला, मी येते.
आणि येताना मला सगळे पुरावे घेऊन यायचे. तर म्हणे नाही नाही या तुम्ही ताई वगैरे. तर गेलो आणि भेटल्यावर पहिले तर 5 मिनिटं ते असं आपण एकमेकांकडे बघून बोलतोय ना तसं पण बोले ना. आधी खालीच बघून ते कितीतरी वेळ बोलत होते. मग 5-6 मिनिटं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं आता मी बोलू. तर म्हणाले हो हो ताई बोला बोला. आणि मी त्यांना एक एक पुरावे दाखवायला लागले. तर पुरावे म्हणजे काय आहेत की यांची म्हणजे दोघांची, वाल्मिक कराडची आणि धनंजय मुंडेंची एक कंपनी आहे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची. ही कंपनी काय करते तर ही फ्लाय ॲश महाजनकोकडनं घेते आणि इतर सिमेंट कंपन्यांना विकते. आता ती मला कारण हे मी का म्हणते कारण त्यांच्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये लिहिलंय फ्लाय ॲश सेल, इंडिया सिमेंट एजन्सी, इंडिया सिमेंट ट्रान्सपोर्टेशन आणि डिपॉझिट विथ महाजनको असं त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलंय. बॅलन्स शीटमध्ये लिहिलंय. बॅलन्स शीटवर खाली धनंजय मुंडेंची सही आहे आणि राजश्री मुंडेंची सही आहे. तर याच्यावरनं कळतं की ही कंपनी यांची आहे, अधिकृत आहे, हे काही मी बनवलेलं डॉक्युमेंट नाही आहे. तर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ही फ्लाय ॲश घेते ते कोणाकडनं घेते तर महाजेनको महाराष्ट्र राज्य सरकारची पॉवर जनरेशन कंपनी आहे. त्यांच्याकडनं फ्लाय ॲश घेऊन म्हणजे सरकारच्या कंपनीकडनं फ्लाय ॲश सरकारचाच एक मंत्री घेतोय, आर्थिक नफा मिळवतोय. दिस इज क्लिअर कट ऑफिस ऑफ प्रॉफिट. अगदी. पण हिच्यावर आहे ना धनंजय मुंडेंचं काय म्हणणं आहे ते म्हणतात की 2006चं आहे, मी त्यावेळेला मंत्री नव्हतो, त्यामुळे मी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय येत नाही. ते ना हे बोलून त्यांनी स्वतःची बुद्धी जी आहे ना ती एक्सपोज केली. कारण ही कंपनीचे जे फ्लाय ॲश सेलचे जे पुरावे मी दिलेत 19, 20, 21, 22 जी लास्ट फाईल्ड बॅलन्स शीट आहे तिथपर्यंत दिलेले आहेत. ओके. आणि त्याच्यात आज तगायत राजश्री धनंजय मुंडे या डायरेक्टर आहेत. सगळ्यात जास्त शेअर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे आहेत. आणि ह्या कंपनीतनं 3,60,00,000 रुपये हे जगमित्र शुगर मिल्समध्ये ट्रान्सफर झालेत. याच कंपनीतनं 2 जमिनी घेतल्या गेल्या आहेत. DP मुंडे आणि RD मुंडे यांच्या नावाने पैसे काढले गेलेत. आता हे सगळे पुरावे मी अजित पवारांना दिले की ह्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे आणि खाली प्रत्येक स्टेटमेंटवर खाली धनंजय मुंडे यांची सही आहे. तर हे सरळ आहे की आणि व्यंकटेश्वरामध्ये पण धनंजय मुंडे आहेत, राजश्री मुंडे आहेत, ठीक आहे, नवरा बायको आहेत. वाल्मिक कराड आहे म्हणजे हा त्यांचा कार्यकर्ता आहे का? नाही आहे. म्हणजे यांचे आर्थिक व्यवहार होते. दुसरी कंपनी बघू जगमित्र शुगर, याच्यात पण कोण आहेत डायरेक्टर्स कोण होते? धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड. पुन्हा हेच सगळे तिथे पण आहेत. त्यांच्या एक नाही मी मीटिंग्स जे घेतल्या होत्या त्या मीटिंग्समध्ये सह्या दाखवल्या. राजश्री मुंडेंची आहे, वाल्मिक कराडची आहे, धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, वाल्मिक कराडची आहे, असे एक नाही अनेक दाखवले. म्हणजे याच्यावर एस्टॅब्लिश मिनिट्स ऑफ द मीटिंग पण त्या ठिकाणी दिसतात. एक्झॅक्टली. हे 2022 पर्यंत, कारण हे लास्ट अपलोडेड स्टेटमेंट आहे अगदी ऑन ROC. तर असं असताना हे मंत्री होते, हे तिथले पालकमंत्री देखील होते. फॉरगेट एव्हरीथिंग एल्स. आता आपण कुठल्या कायद्याखाली ते येतं त्याच्याकडे येऊया. 3 कायदे आहेत. पहिला कायदा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951. याच्यात 9A आणि 10 या कायद्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की कुठलाही असा व्यक्ती जो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, MLA आहे, तो असे व्यवहार करू शकत नाही. दिस इज ऑफिस ऑफ प्रॉफिट, ही कॅनॉट अवेल. त्यानंतर आपण दुसरा हे घेऊ आर्टिकल 102चा 1(A आणि आर्टिकल 191 हे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत. याच्यात सुद्धा ऑफिस ऑफ प्रॉफिट घेऊ शकत नाही असं सरळ सरळ लिहिलेलं आहे. तिसरं बघू आपण काय तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी एक पत्रक काढले विच इट्स अ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ज्याच्यात युनियनमध्ये आणि स्टेटमध्ये प्रत्येक मंत्र्यांनी काय करायला हवं हे दिलेलं आहे. आणि त्याच्यात सरळ सरळ दिलं आहे की मंत्रिपदाची शपथ घेताना ते जर कुठल्या कंपनीत त्यांचे आर्थिक व्यवहार असले आणि त्या कंपनीला कुठलंही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मिळता कामा नये अशी कंपनी असेल तर त्यांनी ती विकत तरी देऊन टाकावी. नाही तर ते तिसऱ्या कोणा म्हणजे नातेवाईकात म्हणजे बायकोला पण नाही. क्लिअर लिहिलेलं आहे त्याच्यात की वाईफ इज ऑल्सो नॉट, स्पाऊसला नाही देऊ शकत, इतर कोणाला त्यांना देऊन टाकावी लागते असं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि आपण या 3ही कायद्यांमध्ये
हे जे धनंजय मुंडे म्हणाले की 2006 पासून होतो, आधी त्यांनी सांगण्याचा काय प्रयत्न केला माहितीये की ते फुकट दिलं जायचं फ्लाय ॲश, आणि ते उचलण्याचं काम देखील महाजनकोचं होतं. तर त्यांना हे कल्पना नाही की 2006-07 मध्ये हे सगळं होत होतं कारण फ्लाय ॲशचा उपयोग नव्हता. खरं. त्याच्यानंतर ते सिमेंट इंडस्ट्रीमध्ये वापरली गेली, मग ब्रिक बनवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये वापरली गेली, मग त्याचा जसजसा डिमांड वाढला त्याचा भाव वाढला. आणि म्हणून मी म्हणते ना की तुम्ही बोलताना थोडं तरी बॅलन्स बोला. म्हणजे हे आपण मान्य करूयात की एक टप्पा होता जेव्हा फ्लाय ॲश डंप कुठे करायची हा मूळ प्रश्न ग्रामीण पडायचा. भागामध्ये प्रश्न असायचा, त्यातून शेत जमिनी खराब होत होत्या. पण धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता का या कंपनीचा? तर द्यायला हवा होता, कारण तसा नियम आहे कोणत्याही पदावर सत्ताधाऱ्यांच्या पदावर बसताना तुम्ही कंपनीचा एक कार्यकारी म्हणून किंवा तुम्ही ज्या काही पदावर असाल त्याचा राजीनामा दिला पाहिजे. तुमच्या कुटुंबातून ती कंपनी बाहेर नेली पाहिजे. ती त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे ते तिथे दोषी दिसतात का? तर कागदावर तरी ते दोषी या ठिकाणी दिसतात. पण ताई, एक मूळ प्रश्न उपस्थित होतो तुमच्याबद्दल. अजून संपलंच नाहीये ना. आता त्याच्यात आणि एक कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची. बरं. तर ही टर्टल लॉजिस्टिक्स मध्ये कोण आहे? राजश्री धनंजय मुंडे. ती कंपनी काय करते? पुन्हा फ्लाय ॲश विकते. म्हणजे तुम्ही एका ठिकाणी चुकू शकता किंवा काही होऊ शकतं, पण तुम्हाला कायद्याप्रमाणे वागायला, आणि तुम्ही काय करताय, यू आर अ मिनिस्टर इन द गव्हर्नमेंट, आणि तिथल्याच गव्हर्नमेंट कंपनीकडनं तुम्ही आर्थिक नफा मिळवता, एवढी तरी बुद्धी असायला पाहिजे ना. म्हणजे एवढं तर तुमची लिगल टीमनी तुम्हाला सांगायला पाहिजे ना की हे नाही करतायत. पण सर्रास करायचं, कारण कोणी प्रश्नच विचारत नाही. अगदी. पण महाराष्ट्रातल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये जे आमदार निवडून येतात त्यातले सुमारे 70% आमदार अशा कंपन्यांचे डायरेक्टर असतात किंवा कॉन्ट्रॅक्टिंगच्या बिझनेसमध्ये उघड त्यांचा सहभाग असतो. अशा स्वरूपाच्या नोंदी उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे राजकारणी काय करतात, ते किती बरबटलेले आहे अनेक ठिकाणी, हे आपल्याला उघडपणे माहिती आहे. आता अनेक नियम असतात, नियमांच्या बाहेर जे चालतं ते आपण सातत्यानं बघतो. ताई, तुम्ही आता ते उघडच करताय, सगळ्यांसमोर आणताय त्या निमित्तानं. पण अंजली दमानिया हे नाव काही या निमित्तानं चर्चेत आलेलं नाही. ते गेले साधारण 15-1 वर्ष सातत्यानं चर्चेत आहे. त्या विविध मुद्द्यांच्या आधारावर, सिंचन घोटाळा असेल किंवा त्यानंतर महाराष्ट्र सदन घोटाळा असेल, अनेक घोटाळे, आणि त्या निमित्तानं खडसेंचं प्रकरण होतं जमिनीचं MIDCच्या, तर ते प्रकरण असेल. पण यामध्ये एक मुद्दा जो तुमच्याबद्दल एक आक्षेपाचा मुद्दा म्हणून जो सातत्यानं चर्चेला जातो, तुम्ही राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना टार्गेट करता. मग आता धनंजय मुंडे असतील, मग भुजबळ होते, त्या अगोदर अगदी अजित पवार होते सिंचन घोटाळ्यामध्ये, आणि तुम्ही राष्ट्रवादी विरोधी म्हणून टार्गेटेड काम करता असा तुमच्यावर आरोप आहे. मी ना एकदा असंही म्हटलं होतं एका डिबेटवर चिडून, कारण तेव्हा ना आम्ही खूप जास्त साधे होतो आणि कुठेतरी देश बदलावा, घडवावा म्हणून आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये आलो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही आम आदमी पक्षाचे, मी महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. आता मी तरी काय करू, कारण सगळ्यात जास्त घोटाळे राष्ट्रवादीचे लोक करायचे. सगळ्यांचीच नावं कशी प्रख्यात आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर जो भ्रष्टाचार करेल त्याच्याच विरुद्ध मी लढणार. मग आता गडकरींविरुद्ध सुद्धा मी लढले होते, खडसेंविरुद्ध सुद्धा मी लढले होते, हे तर भाजपचे होते ना. म्हणजे हे म्हणणं ना कसं आहे, आज ना लोक ना मस्तपैकी तुम्हाला हे करतात, म्हणजे टार्निश करण्यासाठी. आणि कॉन्स्पिरसी थिअरीज खूप असतात, खूप म्हणजे असंख्य. तुम्ही आज फडणवीसांविरुद्ध जर मी बोलले तर म्हणतील हा शरद पवारांनी यांना पाठिंबा दिलाय. शरद पवारांविरुद्ध बोलले की म्हणणार हा फडणवीसांनी तुमच्याबद्दल हेही बोलतात की देवेंद्र फडणवीस तुम्हाला करायला लावतात म्हणून. सिंचन घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी तुमच्या हाती दिला आणि तुम्ही त्यांनी तो तुमच्या हातून करवून आणला. हे तर कमालच झाली. कारण निलेश, सगळ्यांना माहिती आहे की अख्खाच्या अख्खा स्कॅम आम्ही बाहेर काढला. म्हणजे मी कुठलं काम केलेलं KIDC वरचं, आणि डिटेलिंग करते मी एकदम. तर ते करून मी स्वतः पेपर घेऊन खडसेंना भेटले, असंख्य एडिटर्सना भेटले होते, असंख्य. आणि तेव्हा मुद्दा ज्यांनी लावला त्यांनी लावला. एक टाइम्स नावनी 1-2 स्टोरीज केल्या होत्या, आज तकचे ते साहिल होते, त्यांनी साहिल जोशींनी केल्या होत्या, आणि त्यानंतर मी खडसेंना पेपर दिले. पण मला नंतर असं सांगण्यात आलं की एक अभ्यासू नेते आहेत, त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आणि ते आमदार आहेत म्हणे, तर त्यांना तुम्ही जाऊन भेटा, ते लावून धरतील. तेव्हा मी त्यांना आमदार निवासमध्ये पहिल्यांदा भेटायला गेले आणि आम्ही त्यांना पेपर दिले, त्यांनी आम्हाला नाही दिले.
म्हणजे हे जे आहे ना लोकांच्या डोक्यात, जे मी आता म्हटलं ना की कॉन्स्पिरसी थिअरी, अगदी म्हणजे म्हणजे तुमच्यावर मी कोणालाही- देवेंद्र फडणवीस तुम्हाला चालवतात किंवा तुमच्याकडून कामं करून घेतात हे किंवा कोणाच्या त्यांचा डोक्यात- विरोधक संपवतात तुमच्या माध्यमातून. हे डोक्यात घालायला सुरुवात कोणी केली असेल तर हे खडसे. बर खडसेंनी एकदा नाही अनेक वेळा म्हटलंय आणि म्हणूनच लोकांना तसं वाटायला लागलं. आता इट वॉज म्हणजे जेव्हा माझी आणि त्यांची ओळख झाली, मी तुम्हाला अजूनही माझ्या आयफोन माझा तो ठेवलेला आहे, तर तेव्हाचा अगदी iPhone 6 होता मला वाटतं, तेव्हा मला मेसेज आला होता की माय नेम इज देवेंद्र फडणवीस, आय वॉन्ट टू मीट यू, यू हॅव पेपर्स रिगार्डिंग इरिगेशन स्कॅम. अजून हवं असेल तर मी दाखवेन. तर म्हणजे ते मला ओळखत नव्हते, मी त्यांना ओळखत नव्हते. आणि पहिल्यांदा जेव्हा पेपर्स दिले आणि हे तुम्ही लावून धरा म्हणून सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी तो विषय लावला. म्हणून मी उघडपणे म्हणायचे की त्यांच्याबद्दल मला आदर आहे. ते आपण मूर्ख असतो की आपल्याला ह्यांच्यातलं राजकारण कळत नाही. आणि सरळ मी तेव्हा म्हणायचे की मला 2 लोकांबद्दल आदर आहे, एक पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस. कारण पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि सिंचनाचे पेपर जेव्हा मी त्यांना दाखवलेले, त्यांनी एकदा मला बोलवलेलं. रात्री आम्ही 11 ते 2:30 पर्यंत बसून मी त्यांना एक एक पेपर दाखवलेला आणि ते अक्षरशः डोकं धरून म्हणाले दीज आर डे लाईट रॉबरर्स, हे त्यांची शब्द आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी श्वेतपत्रिका दुसऱ्या दिवशी सकाळी अनाऊन्स केली होती. मी त्याच्या आदल्या दिवशी रात्री, मीच नाही माझ्याबरोबर 25 लोक होते. मला काय माहिती होतं, मी एक्सायटेड होते की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं. आणि आम्ही सगळेच गेलो होतो, मी, मयंक गांधी, प्रीती मेनन आणि इंदवी तुळपुळे, सुरेखा दळवी, सगळेच गेलो होतो आम्ही. आणि एक 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 त्यांना बसून समजावलं की कसा हा स्कॅम आहे. आणि त्यातनं मग आम्ही बोलताना नेहमी म्हणायचो, म्हणून काही लोकांनी ते पकडून की बाबा अमुकच पण आहे. ताई, आता इतके महत्वाचे विषय, इतके मोठे राजकारणी, इतकी सत्ता आणि इतकी ताकद आणि त्याच्या विरोधात लढणाऱ्या अंजली दमानिया, जीवाच्या धमक्या किती, मला आता टोटल मी 38 डिफेमेशन केसेस आहेत माझ्यावर. त्याच्यापैकी 28 एक मला वाटतं त्या कोर्टानेच उडवून दिल्या. म्हणजे त्यापैकी 32 खडसेंनी माझ्या विरुद्ध केल्या, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून की यांना महाराष्ट्रभर पळवा. तर मला 6 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच मुद्दा घेऊन त्या 32 केसेस केल्या. त्याच्यापैकी 28 आता कोर्टानेच रद्द केल्या, रद्द केल्या. आता उरल्या 4. आणि गंमत म्हणजे बाकीच्या केलेल्या ह्या भुजबळांनी, आणि भुजबळांनी ज्या केल्या त्याच्यात एक केस चमणकरांनी पण माझ्यावर केली आहे. म्हणजे गंमत म्हणजे चोरी तो चोरी ऊपर से सीना चोरी असा जो पण प्रकार ताई, असं नाही होत का की हीच लोक ज्यांच्या विरोधात तुम्ही आरोप करतात त्यांना राजीनामे द्यावे लागतात, जेलमध्ये जावं लागतं, ते पुन्हा येतात, ते सत्ताधारी होतात आणि ते त्याच नेत्यांच्या शेजारी बसतात ज्यांनी आरोप केले होते आणि ते सरकार चालवतात. मग त्यावेळेला फ्रस्ट्रेशन नाही येत अंजली दमानिया म्हणून? फ्रस्ट्रेशन म्हणजे अक्षरशः भडकले होते मी. कारण जसं मी म्हटलं ना, मला काही काळ, बराच काळ फडणवीसांबद्दल आदर होता, कारण त्यांनी तो विषय लावून धरलेला. पण तेच फडणवीस त्याच अजित पवार बरोबर जेव्हा पहाटेचा शपथविधी घेतात तेव्हा तळपायच्या आग मस्तकाला जाते की ही माणसं आहेत, हे राजकारणी आहेत आणि इतके पटकन पलटतात. आणि त्यावेळी नंतर आत्तापर्यंत जे बदल मी त्यांच्यात बघितले आहेत, जसं मी बदल अरविंद केजरीवालमध्ये पण बघितले आहेत की यांना जर आपण चांगली माणसं म्हणायची तर मग वाईट काय उरली. म्हणजे असा प्रश्न पडतो कधी कधी. पण या पूर्ण प्रकरणांमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं, जीवाच्या धमक्या, अनेक केसेस झाल्या, ते झाल्या, केसेस तुम्हाला जीवाची भीती नाही वाटली का? नाही, मला एकदा तर एक फोन आलेला रात्री 11:15च्या सुमारास. मी आणि नवरा आम्ही नेटफ्लिक्सवर पिक्चर बघत होतो रात्री, फ्रायडे नाईट होती म्हणून. आणि अचानक फोन आला, तू अंजलि बोल रही है ना, हम तू खडसे के खिलाफ लड़ना छोड़ दे, नहीं तो तेरा जीना हराम कर देंगे, तू फॅमिली वाली आहे ना वगैरे. एक दचकले अक्षरशः आणि फोन कट केला. तर त्याच्यावर आलं ट्रू कॉलरवर दाऊद 2. आणि मग ताबडतोब तेव्हा जॉईंट CP क्राईम संजय सक्सेना होते, त्यांच्याकडे मी ते पाठवले डिटेल. आणि त्यांना पण त्याचा तपास आजपर्यंत काय झाला मला माहित नाही. पण तो दाऊद होता का खरं? आय डोंट नो. पण ते होक्स कॉल पण करतात, वाया करतात, धमकवायला असेल, वॉट एव्हर असेल. पण त्याच्यानंतर मला एक रवी पुजारी गँगकडनं आलं होतं. त्यानंतर खडसेंनी सगळ्यात जास्त कोणी छळलं असेल ना, त्या खडसेंनी. त्यांनी माझा नंबर ट्रेनमध्ये लावलेला आणि भुसावळवरनं जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये ते लावून ठेवलेल्या नंबरवर खट्टी मिठी बातें करने के लिए इस नंबर पे फोन करे, फ्री फ्री फ्री. आणि इतके घाण गलिच्छ फोन जे यायचे वाटेल तेव्हा.
आणि खूप संताप झाला. मग मी प्रत्येक जो फोन करायचा आणि त्याला म्हणायचे, हा कुठे मिळाला तुम्हाला, मी तुमच्या विरुद्ध काही करणार नाही, पण मला कुठे आला सांगा. मग ते सांगायचे की अमुक अमुक ट्रेनमध्ये लावलेला आहे. तर मी त्यांना सांगायचे, नाही हम बहुत अच्छे घर के लोग हैं, आप ये कहाँ हैं बताए. मग ते म्हणायचे या ट्रेनमध्ये लागलाय. मग मी तिथनं फोन करायचे पोलिसांना, त्यांना सांगायचे त्या ट्रेनमधनं ते काढून घ्या. तर असं करून लढे दिलेत. या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे तुम्ही लढताय, आम्ही जवळून ते बघतोय सगळंचं सगळं, या परिस्थितीमध्ये कारण तुम्ही शेवटी एक कुटुंबाचा भाग आहात आणि कुटुंबामध्ये मिस्टरांनी कधी म्हटलं नाही की अरे बाबा तुझ्यामुळे मला त्रास होतो, आता बस झालं, थांबव अंजली, हे इतकं कशाला करतेस, असं कधी कोणी कुटुंबातून नाही थांबवलं? नाही, मुलांनी बऱ्याचदा म्हटलं, दोन्ही मुलांनी माझ्या, मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे, आणि दोघांनी म्हटलं होतं की मम्मा कशासाठी, लाईक वाय आर यू डुईंग इट असं. आणि पण मिस्टरांनी कधी थांबवलं नाही, कारण त्यांनाही वाटतंय की जे गट्स माझ्यात आहेत खूप जणांमध्ये नसतात. आणि सगळ्यात माझे स्ट्रॉंग फॉलोअर कोणी असतील ना तर ते माझे सासरे. ते आता नाही आहेत, 2019मध्ये गेले. पण माझे वडील खूप लवकर गेलेले, पण वडिलांचा मला कधीही हे जाणवलं नाही, कारण इतकं त्यांनी वडिलांसारखं प्रेम होतं आणि त्यांचा एक आधार होता. आणि मला अजूनही आठवतं, एकदा निखिल वागळे एका चॅनलवर माझ्या विरुद्ध काहीतरी म्हणाले, तर ते इतके अस्वस्थ झाले आणि मला म्हणाले नाही त्यांचा फोन दे मला त्यांना सांगायचं की अंजली तशी नाही आहे. तर वागळे पण त्यांच्याशी खूप छान बोलून हसून त्यांनी सांगितलं की नाही आम्हा सगळ्यांनाच आदर आहे त्यांचा, पण घरच्यांचा असा सपोर्ट असल्यामुळेच मी इतकं करू शकले. आणि आय फील प्राऊड की माझी फॅमिली अशी आहे. आत्ता या प्रकरणामध्ये तुम्ही जेव्हा बीडला पोहोचलात तर बीडमध्ये बीडकरांचं असं सगळ्यांचं मत आहे की तुम्ही बीडची प्रतिमा बिहारपेक्षा वाईट केली आणि त्यातून बीडकर नाराज आहेत. म्हणजे अनेक फोन मला पण आले की तुम्ही चॅनलवाल्यांनी आणि अंजली दमानी असेल किंवा इतरांनी सगळ्यांनी मिळून बीड म्हणजे बिहार करून टाकला आहेत आणि आम्ही सर्वसामान्यासारखं जगतोय, तर ते जगणं म्हणजे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे, आम्ही बिहारमध्ये जगतोय आणि तुम्ही आमची प्रतिमा खराब केली बीडकरांची किंवा परळीकरांची. तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? कसं आहे की हे जेवढे फोन केले असतील ना तुम्हाला, हे सगळे धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते असतील. कारण बीडची जनता आहे ना, त्यांनी हजारो लोक येऊन भेटले, हजारो. मी 5 दिवस होते, दिवसभर बोलून बोलून थकायचो आम्ही. इतके लोक येऊन सांगायचे. माझे SMS फ्लडेड, माझे व्हॉट्सॲप तर विचारूच नका, व्हिडिओज, फोटोज, गुंडगिरी किती झाली. मग शेवटी आम्ही नंबर दिला एक, आणि त्याच्यावर सुद्धा इन्फॉर्मेशन येत होती. सगळे जी जनता आहे ना तिथली, सामान्य जनता, ते असं कधीच म्हणणार नाही. इनफॅक्ट मला किती लोकांनी सांगितलं की तुम्ही तर इनडायरेक्टली पालकमंत्रीपद स्वीकारलंय तिथलं. आणि तिथले एका मोठ्या पत्रकार आहेत ते तिकडचे, ते देखील असं म्हणाल्यावर असं वाटतं की नाही. आणि म्हणे तुम्ही खरंच हे लावून धरा, बीडला तुमची गरज आहे असं म्हणणारे लोक आहेत. त्यामुळे त्याच्यात आपण त्या मुंड्यांच्या कार्यकर्त्यांना इग्नोर करूया. काय हरकत नाही. काय प्रतिमा जी असते ती आता हे सगळं प्रकरण झालं, योग्य करणाऱ्यांना शिक्षा मिळाली की जी एक घाणपण तयार झाली ती पण त्यानिमित्ताने स्वच्छ होईल, आणखी चांगलं बीड होईल अशी आपण परळी आणखी चांगली होईल अशी अपेक्षा करूयात. ते सुरुवातीला अगदी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हणाला की तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे फाईल घेऊन गेला होतात मुख्यमंत्री म्हणून, आणि तुम्ही त्यांना दाखवल्यावर त्यांची काही प्रतिक्रिया जी आली तर म्हणजे त्यांनी थेटपणे म्हटलं की माझे पक्षाचे नाही, त्यामुळे मी त्यांना काढू शकत नाही. काय म्हटले ते? नाही, फडणवीसांकडे मी जेव्हा गेले होते तोपर्यंत मी हे सगळे कंपनी डिटेल्स काढलेले नव्हते, कारण तेव्हा माझी मागणी सिंपल होती की बाबा हे ज्यांची न्यायालयीन कोठडी आता ज्यांना दिलेली आहे त्यांना तुम्ही अर्थ रोडमध्ये मूव्ह करा. हिअरिंग आणि ट्रायल हे मुंबईला शिफ्ट करा, कारण तिथे सगळ्यांवरच दबाव असतो. कारण ही माणसंच अशी आहेत, इतकी दहशतवादी म्हणजे माणसं आहेत ही की कोणाला काय करतील. कारण तिकडची एक एक प्रकरणं जी मी ऐकली होती, ते बियाणी प्रकरण म्हणा, त्यांना काय काय करून त्यांनी भाग पाडलं, हे सगळं ऐकल्यावर ना घाबरायला होतं की कुठल्या जजची हिंमत नाही होणार यांच्या विरुद्ध देण्याची. तर म्हणून मी म्हटलं की त्यांचे जीव धोक्यात घालण्यापेक्षा हे प्रकरण तुम्ही मुंबईच्या किंवा पुण्याच्या इथेच चालवा ना. आणि आज जे सगळे लोक आहेत गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही येरवड्याला ठेवा, नाही तर अर्थ रोडला ठेवा. तिथेच ठेवून करण्याची गरज काय आपल्याला. आणि आज तर आता जे बदस मागणी करतायत की बाबा सगळे अधिकारी बदलून टाका, अरे त्याच्यापेक्षा त्या गुन्हेगारांना इथे आणून ठेवा ना, विषयच संपला. कारण कसं असतं की आता समजा मी इकडे माझी दहशत असेल तर सगळी यंत्रणा माझ्या दिमतीला असते, सगळेजण माझं काम करतात, पण मला उचलून जर 500 किलोमीटर लांब ठेवलं
तर माझी तिथे माझा जम नसतो. आणि हे तोडून एकदा काढलं ना की सगळं चौकशीची दिशा बदलेल. अगदी. पण ताई, यामध्ये जो तुम्ही पण आरोप केला, धसांनी पण आरोप केला, बीडमधली पोलीस यंत्रणा ही मुंडेंच्या पेरोलवरची दिसते. 200 अधिकारी ते म्हणतात, तुम्ही केलेले साधारण 20-22 किंवा अजून काही कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोप आहेत. त्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी हे कुठे ना कुठे त्यांच्याबरोबर काम करतायत किंवा पार्टनर आहेत किंवा टेंडरिंग प्रोसेसमध्ये काम करतायत, अशा स्वरूपाचं उघड झालेलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी त्याच्यावरही तशा स्वरूपाचे आरोप होतात. जर अशा स्वरूपाच्या पूर्ण प्रशासनिक यंत्रणा ही राजकीय लोकांसाठी किंवा अशा गँगसाठी काम करत असेल तर हा तर पूर्ण एक मोठा म्हणजे हा एक व्यावसायिक नेक्सस कम गँग, व्हाईट कॉलर गँग क्रिएट होत आहेत बीडमध्ये, अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. अगदी तसंच आहे आणि दिस इज अ फॅक्ट. आणि हे इथेच नाही आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. आणि आत्ताच्या घटकेला जर मला कोणी विचारलं ना, मंत्रालयातले पण अर्ध्या अधिकाऱ्यांमध्ये ताकद नसेल की वरनं फोन आला आणि त्याच्या विरुद्ध काम करणं, हे मी लिहून देते तुम्हाला की हे करत नसतील. पण वेन अन अधिकारी स्टार्ट्स वर्किंग एज अन ऑफिसर, तेव्हाच हा देश बदलेल, तोपर्यंत नाही बदलणार. मग अधिकाऱ्यांनी काम केले की तुकाराम मुंडे होतात ना त्यांचं. हा, एक्झॅक्टली. मग अशा फटाफट बदल्या केल्या जातात, कारण असे अधिकारी नको असतात यांना मी सांगितलं की करायचं आणि नाही केलं तर काढ रे त्याची फाईल, हे जे सुरू होतं ना, हे बंद झालं पाहिजे. म्हणून आता हा आपण लढा देतोय. इतकं जसं मी म्हटलं ना की निर्घृण कृत्यच नाही आहे हे, पण किळसवाणं जे तुम्हाला म्हणायचं आहे, निर्दयी, आणि त्याला सपोर्ट करायला, त्याला प्रोटेक्ट करायला पूर्ण यंत्रणा ताकद लावतीये. ह्यांना जर सगळ्यांना एकदा धडा शिकवला ना, असं करताना लोक 10 वेळा विचार करतील. इतका धडा शिकवायला हवा, पण आपलेच मुख्यमंत्री त्यांना प्रोटेक्ट करतायत. आपलेच म्हणजे आपले नाही आहेत ते जे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष त्यांना प्रोटेक्ट करतायत. हे जरा उघड दिसतंय, तर आपण कोणाकडे न्याय मागायचा? अगदी खरं आहे. सर्वसामान्य माणसानं कुणाकडे न्याय मागायचा? आणि सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला न्यायाच्या मागणीसाठी म्हणून प्रशासन दरबारी, सरकार दरबारी जातो, त्यावेळेला त्याला किती हाल अपेक्षा सोसाव्या लागतात हे आम्ही जवळून बघितलेलं आहे किंवा तुम्ही अनुभवलेलं आहे. अंजलीताई सातत्यानं त्याही अनुभवात जाऊन लढतायत. निश्चितपणे त्यांच्या लढवय्यपणाला सलाम. त्या ज्या पद्धतीचं काम करतायत त्यासाठी म्हणून त्यांना पाठिंबा द्यायलाच हवा. यात मुख्य म्हणजे आपण जे राजकारणी निवडून देतोय ते योग्य आहेत का, ते कशा स्वरूपात कारभार करताय याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आपणच या राजकारण्यांना मोठं करतोय आणि त्यातून त्यांच्या हातात सत्तेची ताकद देतोय. मग तीच ताकद ही गैरकारभारासाठी वापरली जाते. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की असे राजकारणी तुम्हाला हवे आहेत की नको आहेत, आणि मग तुमच्या शहराची नावं ही बदनाम होण्यापासून तुम्हाला वाचवायचं आहे की नाही वाचवायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून लढा द्यायलाच हवा आणि लढवय्यांना आपण पाठिंबा द्यायलाच हवा. मुख्यमंत्री, गृहमंत्री यात योग्य ती पावलं उचलतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आपण करायला हरकत नाही, कारण तो एकच चेहरा आहे. त्यांच्याकडून अपेक्षा तरी आपण करू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करूयात. आणि अंजलीताई, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.